होणार, अडचणी निर्माण व्हायच्या. त्यामुळे ते शिकवण आताच्या काळात गरज आहे का? आता गाड्या आहेत, शिक्षण आहे, सगळं थोडं कमीच भागवायची सवय लागली ना, माणूस सुखी राहतो. मला आता मी बोललो नाही मला हेच व्हायचंय, राष्ट्रपती व्हायचंय अमेरिकेचं, तर मी दुःखीच होईल ना. जे आपण आहोत त्याच्यात भागवलं तर आनंदी राहतो माणूस. आणि मोठे मोठे स्वप्न पाहण्यासाठी दुसऱ्यांच्या अंगावर पायऱ्या म्हणून चढलेला माणूस कधीच मोठा होत नाही. इतिहास स्वतःच्या जीवावर मोठा झालेला माणूस इतिहास लक्षात ठेवत असतो. केवढी मोठी अफाट मोगल सेना होती, पण छत्रपती शिवरायांच्या सह्याद्रीवर घुसूच शकत नव्हती. कळायचंच नाही कुठं येतात, कुठून गायब होतात. हे म्हणजे अरे हे मराठे मावळे कुठून गायब होतात कळत नाही कोणाला. आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवीने किती चांगला राज्य कारभार केला आणि किती मंदिरं बांधली. मी जगात कुठे गेले रे अहिल्यादेवींचंच मंदिर आहे, कुठंही महादेवाचं केदारनाथ पर्यंत मंदिर बांधले. किती चांगलं, म्हणजे धर्म आणि राजकारभार दोन्ही सांभाळलं. काय कमी स्त्री त्या काळात जिजाऊंनी